तर परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सय्यद इक्बाल यांची निवड झाली आणि या निवडीनंतर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती जोरदार प्रहार केला। त्याला संजय राऊतांनी आज उत्तर दिलंय। शिंदेंनी थोडा अभ्यास करून बोलावं, पण गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरा असं संजय राऊतांनी सुनावलं। आणि राऊतांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचं सुद्धा प्रत्युत्तर पाहायला मिळतंय। या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये आम्हाला कौल दिला, आशीर्वाद दिलेला आहे। आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काय भूमिका त्यांनी घेतली ती आता या कुठं परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। त्या एकनाथ शिंदेना सांगा जरा अभ्यास करा जरा, डोक्याला तेल वगैरे लावा थंड डोकं होण्यासाठी आणि मग अभ्यास करा। परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक मुसलमान आहेत, हे त्यांना माहिती आहे का? शिंद्यांना का उचलली जीभ लावली दाढीला, टाळाला पण नाही दाढीला। संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे। आता उचलली जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं। बोलताना वाक्याचा वापर कुठं करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले। तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून ज्या तुमच्या पृष्ठभागावर लात मारली असती। विलिनीकरणानंतर दोनही राष्ट्रवादींचं नेतृत्व अजित पवार करणार होते। शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर शिंदेंचं लिखाण अनाठाई आणि गैर, तटकरेंचा पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजपला साथ देणाऱ्या ठाकरे सेनेवर मनसेचा कडाडून हल्लाबोल। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? देशपांडेंना राऊतांचं प्रत्युत्तर। तर काय कारवाई होणार ते बघा, ठाकरे सेनेचा नगरसेवकांना इशारा। मतभेदांनी ग्रासलेल्या महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान। आगामी विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकी गरजेची। फूट पडल्यास मवियाचा एकही आमदार खासदार निवडून येणं अशक्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात ताब्यात। तर लाच प्रकरणाशी आपला संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नागपुरात बचत गटाच्या महिलांचा मंत्री बावनकुळेंना घेराव। गेल्या 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळी योजनेचं 195 कोटींचं बिल थकीत असल्याचा महिलांचा दावा। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडनं 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।